सोनम वांगचुक यांच्या उपोषणावरती दडपशाही, ठाकरे सेना आक्रमक, केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी. Welcome to D.Y. Patil College of Engineering and Technology, a trusted destination for engineering, education, and transformative learning. Established in 1984, the Institute has been shaping engineers through quality technical education, building a proud legacy of achievement and trust. Today, it stands as one of the premier institutions in the country, recognized for its commitment to innovation, impactful research, and a tradition of academic excellence. D.Y. Patil College of Engineering and Technology, building engineers for the real world. ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ आणि संशोधक सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावरती केंद्र सरकारकडून हुकुमशाही पद्धतीनं दडपशाही केल्याचा आरोप करत आज कोल्हापूर शिवसेना आक्रमक झाली आहे. देशभरात सातत्यानं होणाऱ्या पेपर लीक प्रकरणामुळे विद्यार्थ्यांचं करिअर उद्ध्वस्त होत असल्यानं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी वांगचुक 21 दिवस उपोषणाला बसले होते. मात्र हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न झाल्यानं कोल्हापुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं बिंदू चौकात आज केंद्र सरकार आणि गृह खात्याविरोधात तीव्र निदर्शनं करण्यात आली. यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ भव्य पोस्टरबाजी करण्यात आली. या आंदोलनाचे मुख्य आकर्षण म्हणजे संविधान बचावचा संदेश देणारा प्रसंग. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिकृती धारण केलेल्या एका युवकानं हातात संविधान घेऊन या ठिकाणी दडपशाहीचा निषेध केला. शिवसेनेनं वांगचुक यांच्या या लढ्याला जाहीर पाठिंबा दिलाय. या आंदोलनात शिवसेना उपनेते संजय पवार, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, जिल्हा प्रमुख विराज पाटील, शहर प्रमुख मंजित माने आणि महिला जिल्हा संघटिका प्रतिज्ञा उत्तुरे यांच्यासह शेकडो शिवसैनिक आणि युवा सैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी आणि देशाच्या संविधानासाठी सुरू असलेला हा लढा कोणत्याही परिस्थितीत थांबणार नाही असा इशारा यावेळी शिवसैनिकांनी दिला आहे. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.